नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा आजच्या ठळक बातम्या 5 एप्रिल 2024 शुक्रवार आजच्या बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण जे महाराष्ट्रातील ताज्या बातम्या तसेच योजना अंतर्गत व्हिडिओ अपलोड करतोय त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। चला तर बघूया आजच्या ठळक बातम्या। तर इथे तुम्ही बघू शकता, पहिली बातमी आहे, नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून डॉक्टर कैलास शिंदे यांनी महापालिकेतील विविध विभागांच्या कामकाजांचा आढावा घेण्यास सुरुवात केलेली आहे। आरोग्य सुविधेचा आढावा घेण्यासाठी त्यांना बुधवारी पालिकेच्या वाशी रुग्णालयात भेट देत प्रिस्क्रिप्शन फ्री सेवा अर्थात औषध चिठ्ठी न देता रुग्णालयाकडून औषध पुरवठा करण्याच्या धोरणाचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत। नंतरची आणि महत्त्वाची बातमी बघा तुम्ही, राज्यात उष्णतेची लाट तीव्र झालेली आहे। बहुतांश शहराचे कमाल तापमान 39 डिग्री ते 42 अंशावर गेलेले आहे। आगामी 72 तासात अस्वस्थ करणारे वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे। तसेच 5 ते 7 एप्रिल दरम्यान पावसाची अंदाज आहे। राज्यातील बहुतांश भागाचे कमाल तापमान गुरुवारी 40 अंशावर गेले। विदर्भातील ब्रह्मपुरी गावचा पारा गुरुवारी राज्यात सर्वाधिक 42.3 अंशावर गेला होता। दरम्यान राज्यात 5 ते 7 एप्रिल दरम्यान पावसाचा अंदाज देण्यात आल्याने आगामी 72 तासात उष्ण व दमट वातावरण राहणार आहे। हे वातावरण अस्वस्थ करणारे आहे, त्यामुळे काळजी घ्या असा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। नंतरची बातमी बघा, 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण केले। रामलल्लाच्या मूर्तीला प्राणप्रतिष्ठा विधी करण्यात आला। यानंतर भाविकांचा महासागर लोटल्याचे पाहायला मिळाले। 22 जानेवारी रोजी राम मंदिर खुले झाल्यापासून आतापर्यंत तब्बल 1.5 कोटी भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतल्याची माहिती देण्यात आली आहे। इतकेच नव्हे तर राम मंदिर बांधल्यानंतर प्रथमच साजऱ्या होणाऱ्या श्रीरामनवमी उत्सवासाठी तब्बल 40 लाख भाविक येऊ शकतात असा दावा केला जात आहे। नंतरची बातमी बघा, ICU मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाला चावले उंदीर, प्रकृती खालावल्याने पेशंटचा मृत्यू, ससून रुग्णालयातील घटना। नंतरची बातमी बघा, राज्यातील तब्बल 4,28,814 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध आहेत, तर 5,54,837 विद्यार्थ्यांची शाळेकडे असलेली माहिती व आधारावरील माहिती यात विसंगती आढळून आल्या आहेत। त्यामुळे राज्यातील 9,83,651 विद्यार्थी आधार क्रमांकाविनाचा आहेत। ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या। अशाच बातम्या तसेच योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।